वचनाकडे प्रयत्न आपण जात आहोत आणि आज जो शास्त्रभाग निवडला आहे तो नवीन करारामधून प्रयत्न करंथीकरास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय आहे। करंथीकरास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून प्रयत्न आपण 15 वचनापर्यंत वाचलेला आहे। या शास्त्रभागामध्ये मला वाटतं तुमच्याकडे जर शीर्षक वाचलं तुम्ही सहसा आपण शीर्षक वाचत नसतो मंदिरामध्ये वाचन करत असताना, पण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रेषित म्हणून त्याचा हक्क, प्रेषित म्हणून त्याचा हक्क हे शीर्षक लिहिलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती प्रियांनो की करंथीकरास पत्र हे वेगवेगळ्या समस्यांनी भरलेलं पत्र आहे। म्हणजे मंडळीमध्ये समस्या आहेत, करींच्या मंडळीमध्ये खूप मोठ्या संख्येने समस्या होत्या आणि त्या प्रत्येक समस्येला उत्तर देत किंवा त्यावरती एक सोल्युशन पावलाने त्यांना पत्र प्रियानो पाठवून केलेलं आहे। मागील आठवड्यामध्ये सुवार्ता प्रसार आणि मंडळीची वाढ हा विषय SNBC क्लासमध्ये प्रियानो आठवडाभर झाला आणि त्यावेळेला सुद्धा प्रियानो काही प्रश्न होते, यामधून मी काही प्रश्न प्रियानो त्या ठिकाणी त्यांना सांगितले। वेगवेगळे प्रश्न आहेत, फुटींचा प्रश्न आहे। सुरुवातीच्याच प्रियानो पहिल्या भागामध्ये जर आपण बघितलं तर मंडळीमध्ये फुटी आहेत। फुटी म्हणजे काय, मी अमुक अमुक सेवकाचा आहे, दुसरा म्हणतो म्हणजे मी पावलाचा आहे, कोणी म्हणतात अपोलोचा आहे, काही म्हणतात आम्ही कैफाचे आहोत आणि अजून एक लोक म्हणतात की नाही आम्ही ख्रिस्ताचे आहोत। त्यानंतर भयंकर पाप असं पण आहे प्रियानो, मंडळीमध्ये काही लोक पापामध्ये जीवन जगत आहेत आणि इतर कोणीही त्यांना दोष दाखवत नाही आहे, त्यांच्याकडे बोट करून बोलत नाही आहे, परंतु त्या पापामध्ये राहण्यासाठी त्यांना उलट न बोलता प्रोत्साहन दिल्यासारखं प्रियानो वाटत होतं। असं करत प्रियानो मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य, त्यानंतर प्रभुभोजन म्हणजे नैवेद्य आपण खावा का नाही, प्रभुभोजन आहे त्या संदर्भामध्ये, मग अन्य भाषेबद्दल आहे। मंडळीमध्ये काही वेळेला त्या ठिकाणी अव्यवस्था चालू असते, त्याबद्दल प्रियानो तो बोललेला आहे। आज या ठिकाणी मी पूर्ण तो टॉपिक घेणार नाही, परंतु त्या टॉपिकबद्दल मला पुढे अजून दुसरं सांगायचं आहे। आणि करींच्या मंडळीत अशा रीतीने काही लोक होते की त्याच्यावरती प्रियानो पावलावरती त्यांनी एक भडीमार केलेला आहे। आणि तो भडीमार म्हणजे काय की तू प्रेषित नाही आहेस। कारण करींच्या मंडळीला असं वाटत होतं की जेवढे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत तेच प्रेषित आहेत, जे त्याच्याबरोबर राहत होते ते प्रेषित आहेत, मग यहूदा इस्करियोत का असू द्या तो सुद्धा प्रेषित आहे, पण तू प्रेषित नाही आहेस आणि स्वतःला प्रेषित कसं म्हणतोस। पाऊल या ठिकाणी मी सुद्धा प्रेषित आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आणि मी सुद्धा जे कनिष्ठ प्रेषित आहेत, मोठे प्रेषित आहेत ॲक्च्युली, त्यांच्यासारखाच त्यांच्या तुल्य पण मी आहे असं म्हणून प्रियानो या ठिकाणी तो बोलत आहे। म्हणजे तो देवाचा सेवक आहे म्हणून कुठल्या रीतीने करींच्या मंडळीने त्याच्यावर टीका करण्याचं सोडलेलं नाही, पण त्याला अशा रीतीने प्रियानो त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे की त्याच्या सेवा कार्याला देखील प्रियानो त्या ठिकाणी धक्का पोचलेला आहे। तू कसं काय रीतीने तू प्रेषित म्हणतोस आणि कशी काय तू सेवा करत आहे। मी आज जो संदेश घेणार आहे प्रियानो तो याआधी मी कधी घेतला नाही, त्या टॉपिकवर कधी घेतला नाही। म्हणजे आज कालच्या दिवसापर्यंत, आज 1 जून आहे, कालच्या दिवशी 30 तारखेला म्हणजे आम्हा उभयतांना दोघांना आणि प्रार्थनेला आम्हाला तिघांना या ठिकाणी येऊन
24 वर्ष पूर्ण झाले. 1 जूनपासून कामाला रुजू करायचं म्हणून आम्ही 30 तारखेला आलो. 30 आणि 31 तारखेला आमच्या घरातल्या गोष्टी आम्ही लावत होतो आणि 1 जूनपासून सुरुवात करायची सेवेला असं म्हणून प्रियांनो आम्ही या ठिकाणी खरं तर आलो होतो. सगळ्यांना माहिती आहे, मी नेहमी सांगतो की 3 महिन्यासाठी आलो होतो, पण आज 24 वर्ष झालेली आहेत. देवाला धन्यवाद देतो, तुमचे पण आभार मानतो की मंडळीने आम्हाला सांभाळलेलं आहे. पण या सर्व वर्षांमध्ये प्रियांनो जो मुद्दा आज मी घेत आहे त्यावर मी 24 वर्षामध्ये कधी बोललो नाही. मला वाटतं एकदा का दोनदा कधीतरी बोललो असेल. आणि तो म्हणजे प्रियांनो आज माझा टॉपिक मी घेत आहे. कोणाला वाचता येते का? सैतान आपल्याला कधी मोहात पाडतो. सैतान आपल्याला मोहामध्ये कधी पाडतो? दिसतो काय सैतान? मोहामध्ये पाडत आहे हा सैतान. मोहामध्ये पाडत असताना तो आपल्यावर आक्रमण सुद्धा कसा करतो या संदर्भामध्ये प्रियांनो आपण थोडंसं आज पाहणार आहोत. आणि म्हणून जो शास्त्रभाग घेतलेला आहे 2 कोरिंथमधून तो 11वा अध्याय आणि तो त्या ठिकाणी अगदी स्पष्ट रीतीने प्रियांनो सांगत आहे पहिल्या वचनापासून, माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, आणि ते तुम्ही करीतच आहात, कारण तुम्हाविषयी माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केलेले आहे अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. पौल एक उदाहरण घेत आहे प्रियांनो आणि तो म्हणते की माझा मूढपणा, थोडंसं काय वेळेला आपण म्हणतो नाही का मुडी माणूस येतो, काय वेळेला म्हणतो आपण तो थोडासा वेडा आहे. पौल म्हणतो माझा वेडेपणा किंवा माझा मूढपणा तुम्ही सहनच करत आहात. आता हे काय पहिलं पत्र नाही, पण कोरिंथमध्ये पौलाने जाऊन मंडळी स्थापन केली आणि मग प्रियांनो त्याने तिथल्या समस्यांसाठी एक पहिलं पत्र लिहिलं होतं. ते पहिलं पत्र कुठं गेलं कुणालाच माहीत नाही, ते गायब झालं प्रियांनो. पण दुसरं पत्र जे आहे ते मात्र आहे, तिसरं पत्र आहे. पण पहिलं पत्र म्हणतो आपण ज्याला, ते खरं तर कोरिंथला लिहिलेलं दुसरं पत्र आहे. पहिलं पत्र सापडलंच नाही, आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्यामध्ये देखील त्याने काही सूचना दिल्या होत्या, काही समजावून सांगितलेल्या गोष्टी होत्या. आणि ज्याला आपण दुसरं पत्र म्हणतोय की आत्ता जे वाचलेलं आहे ते खरं तर तिसरं पत्र आहे. वेगवेगळ्या गोष्टी तो सांगत आहे. पण यावेळेला तो ह्या दुसऱ्या पत्रामध्ये म्हणत आहे की माझा मूढपणा थोडासा खपून घ्या, तो म्हणत आहे. आणि म्हणून तो पुढं म्हणत आहे, कारण तुम्हाविषयी माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. तुमच्याविषयी मला प्रेम आहे, आस्था आहे, पण ती ईश्वर प्रेरित आहे, माझ्या स्वतःच्या बुद्धीने किंवा ती आलेली नाही. तर तो म्हणत आहे की मी तुमच्या एका पतीबरोबर वाग्दान करून दिलेलं आहे. तुमचं एंगेजमेंट एका पतीबरोबर करून दिलेलं, लग्न करून दिलेलं आहे. आणि तो म्हणत आहे की त्याच्यासमोर एक कुमारी म्हणून ती सादर करावी. मंडळी ही येशू ख्रिस्ताची वधू आहे आणि वधू म्हणून ते एक चांगल्या रीतीने सादर करण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. तिला व्यवस्थित मार्गदर्शन करावं. लग्न अजून होणार आहे प्रियांनो, ते स्वर्गामध्ये होणार आहे. पण पृथ्वीवरती जी मंडळी आहे तिला तो तयार करत आहे. कोरिंथ पण एक मंडळी आहे, बाकीच्या पण मंडळी आहेत. पण तो म्हणत आहे की जसं तरी सापाने कपट करून हवेला ठकवले तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयी सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असं मला भय वाटते. ज्या व्यक्तीबरोबर तुमचं एंगेजमेंट मी करून दिलेलं आहे त्याच्यासाठीच तुम्ही सुद्धा तयार व्हावं. पण सापाने जसं हवेला भुरवलं तसं तुम्हाला होऊ नये याची मी काळजी घेत आहे. कारण
याआधी जर तुम्ही वेगवेगळ्या अध्यायांना जर वाचलं, भयंकर अशा समस्या त्या मंडळीमध्ये आहेत आणि त्यांना सांभाळत सांभाळत तो त्या ठिकाणी म्हणत आहे की काही खोटे शिक्षक देखील तुमच्यामध्ये आलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सावध करत आहे. मूर्तिपूजासारख्या गोष्टी आहेत, मंदिरामध्ये अव्यवस्था चालू आहे, भयंकर असं पाप आहे, फुटी पडलेले आहेत. प्रभुभोजन घेत असताना तुम्ही एकमेकांची वाट पाहत नाही, तुम्ही स्वतःचंच प्रभुभोजन खाऊन घेता. आणि आता तो त्या ठिकाणी म्हणत आहे अन्य येशू याच्याबद्दल देखील तो बोलत आहे की आम्ही तुम्हाला सांगितली नाही सुवार्ता ती. म्हणजे काही लोक दुसऱ्या येशूबद्दल त्या ठिकाणी सांगत होते. म्हणून तो 4थ्या वचनामध्ये म्हणते, कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही असा अन्य येशू घोषणा करतो किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता तर यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. तुम्ही सहन करतात, तुम्ही गप्प बसलेला आहात, तुमच्या मंडळीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चाललेले आहेत, तुम्हाला दिसत आहे, पण तुम्ही त्याबद्दल बोलत नाहीये. पाऊल त्यांना प्रोत्साहन देत आहे की तुम्ही बोला. बोला म्हणजे काय? समस्या सोडवा. तुम्हाला दिसत आहेत समस्या, त्याबद्दल सांगा. आता याला खलोय नावाच्या कुटुंबाकडून ह्या सगळ्या बातम्या कळाल्या होत्या की ज्याचा उल्लेख प्रियानो आपण पहिले करीन जर काढलं तर त्याच्या पहिल्या अध्यायामध्येच प्रियानो आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांना तो त्या ठिकाणी कळवत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र आणि मी माझं बायबल आता बदललं म्हणून मला पटकन सापडलं नाही. पहिले करिंथ पहिला अध्याय आणि 11 वचन काय म्हटले वाचा बरं कोणी. कोरिन्थीकरास पहिले पत्र पहिला अध्याय. कारण माझ्या बंधूंनो तुमच्यामध्ये कलह आहे असे मला क्लोवेच्या माणसांकडून कळालेलं आहे. या माणसांनी वेगवेगळ्या रीतीने सगळ्या बातम्या त्याला कळवल्या आणि त्या सगळ्या एक एक मुद्द्यांना तो त्या ठिकाणी टॅकल करत करत पहिलं पत्र संपलं, दुसरं पत्र देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता 5व्या वचनामध्ये प्रियानो ते म्हणत आहे, अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही, हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रकट केले. म्हणजे काय तिथं प्रियानो प्रॉब्लेम? करीनच्या मंडळीमध्ये एक त्याच्यावर दोषारोप दिला होता की तू प्रेषित नाही आहे. प्रेषित म्हटलं तर ते 12च आहेत आणि 12पैकी एक जरी गेला तरी त्याची निवड नंतर करण्यात आलेली आहे. ते 12 प्रेषित आहेत. तू तर येशू ख्रिस्ताला पाहिलेलंच नाही. पण पाऊल म्हणतो नाही, मी येशू ख्रिस्ताला प्रत्यक्ष पाहिलं. आपल्याला जसं प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 9व्या अध्यायामध्ये प्रियानो वाचायला मिळतं की तो खाली पडला, तो प्रेषित आहे म्हणून. पण इथं तो त्याच्यावरती प्रियानो स्वतःच्या गोष्टींबद्दल म्हणत आहे की मी जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो. म्हणजे काय? करिंथमध्ये अपोलो नावाचा सुद्धा एक व्यक्ती येऊन गेला, सेवक येऊन गेला. म्हणजे करिंथमध्ये पावलाने सुवार्तेचं बी पेरलं, लोक एकत्र आले आणि नंतर अपोलो नावाचा सेवक होता, तो येऊन त्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी सांगत होता आणि त्यांना वचनामध्ये वाढवत होता. पण त्याचं बोलणं इतकं तत्वज्ञानी होतं. ग्रीक भाषेमध्ये त्या ठिकाणी प्रियानो लोकांना तत्वज्ञान ऐकायला फार आवडायचं आणि तो मोठमोठे अलंकारिक शब्द वापरायचा. लोकांना ते काही वेळेला समजायचे नाही, पण तो काहीतरी चांगलं भाषण करतोय, चांगलं वक्तव्य त्या ठिकाणी त्याचं आहे असं त्याच्याबद्दल लोक करिंथमध्ये म्हणायचे.
आणि पाऊल मात्र सरळ सरळ भाषेमध्ये प्रियांनो त्यांना सुवार्थ सांगायचं, देवाचं वचन सांगायचं. आणि ते म्हणायचे की काय याच्यामध्ये काही जास्त आम्हाला हे दिसत नाही. आणि म्हणून त्याला ते प्रेषित म्हणूनही गणत नव्हते आणि चांगला वक्ता म्हणून सुद्धा त्याला धरत नव्हते. पाऊलाने ते सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा म्हणजे पेत्रासारखं मी किंचितही उणा नाहीये असं मी मानतो. जरी मी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसं नाही. हे हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात सर्व प्रकारे प्रगट केलेलं आहे. पाऊल थोडक्यात म्हणत आहे की बाबा मला तेवढं ज्ञान आहे जसं प्रेषितांना सुद्धा आहे. सांगायचा मुद्दा आहे प्रियांनो, पावलावरती सुद्धा हे आक्रमण सैतानाने केलेलं आहे. कोणाच्या द्वारे? सैतानाने आक्रमण केलंय, पण कोणाच्या द्वारे? मंडळीच्या द्वारे. मंडळीतल्या लोकांना देवाच्या वचनाचं पूर्ण ज्ञान नाहीये. मंडळीतल्या लोकांना पावलाच्या जीवनाबद्दल माहीत नाहीये, पण पावलावरती त्यांनी मोठं आक्रमण केलेलं आहे. आज देखील प्रियांनो सेवकांवरती जास्त आक्रमण सैतानाचं असतं प्रियांनो. असं म्हटलं जातं की सैतानाच्या यादीमध्ये सगळ्यात वरती नाव कोणाचं असेल तर ते पाळकाचं असतं, मंडळीच्या सेवकाचं असतं प्रियांनो. त्याला नेहमी टार्गेट केलं जातं, कारण त्याला जर टार्गेट केलं तर अख्खी मंडळी उद्ध्वस्त होते, त्याची सेवा पण उद्ध्वस्त होते. अगदी पावलाचं तसंच घडलेलं आहे प्रियांनो. मोहामध्ये पाडण्यासारख्या गोष्टी जर आहेत तर मोह दाखवून प्रियांनो सैतान त्याला भुलवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तो मोह दाखवून सुद्धा प्रियांनो जर हलत नसेल किंवा त्याच्यामध्ये काही फरक पडत नसेल तर त्याला डायरेक्ट आक्रमण प्रियांनो त्या ठिकाणी करायला संधी मिळते. आज लक्षात घ्या प्रियांनो, सैतान हा त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये आहे, कारण प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे आणि त्याला देखील प्रियांनो त्या ठिकाणी ते माहीत आहे. आणि म्हणून तो नाना प्रकारे एक तर मंडळीला तो छळत आहे, नाहीतर सेवकांना त्रास देत आहे, किंवा प्रियांनो त्या ठिकाणी फुटी पाडण्याचं काम चाललं आहे. पाऊल त्यावेळेला प्रियांनो ह्या सगळ्या गोष्टींना पत्राच्या द्वारे समजावून सांगत आहे. पण आजच्या काळामध्ये देखील प्रियांनो तुम्हाला आणि मला सतर्क राहणं फार गरजेचं आहे. मला नेहमी 10 कमांडमेंट्स पिक्चर बघत असताना, मला माहीत नाही किती जणांनी पाहिलेला आहे तो, किती जणांनी पाहिलं आहे 10 कमांडमेंट्स, 10 आज्ञा? खूप कमी लोक आहेत. 10 आज्ञा पिक्चर बघितला नाही? किती जणांनी पाहिला? हात वर करा ना, चांगला हात दिसू द्या. किती जणांनी नाही पाहिला हे दिसून येत आहे? अरे बापरे, आपल्याकडे आहे कॅसेट प्रियांनो, कधीतरी लावू आपण या ठिकाणी वेळ बघून. त्या 10 कमांडमेंट्स पिक्चरमध्ये ज्या वेळेला परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या, तो डोंगरावरती होता आणि ज्या वेळेला तो खाली आला त्यावेळेला तो पाहतो की हे सगळे देवाचे निवडलेले लोक जे परमेश्वराने मिस्र देशातून बाहेर काढले, दुधामधाच्या देशामध्ये त्यांना घेऊन चाललेलं आहे, त्यांच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे, हेरोदापासून त्यांना कसं वाचवलं, समुद्र कसा दुभगला, हे सगळं पाहून फार सुंदर सीन त्या ठिकाणी दाखवलेले. हे सगळं पाहून प्रियांनो नंतर खाली आपल्याला दिसतं की मोशे जसा खाली येतो डोंगरावरून त्यावेळेला ते सगळे लोक अहरोनाला दबावामध्ये घेतात आणि ते सगळे लोक म्हणतात, कुठेही देव? अहरोन त्यांना म्हणायचं, मोशे तिथं डोंगरावर आहे. अरे 40 दिवस झाले, कोणता देव आहे आम्हाला माहीत नाही, तो जिवंत आहे का मेला माहीत नाही, तो आम्हाला दिसणारे, चालते फिरते दिसणारे असे देव आमच्यासाठी बनव. आणि मग स्वतःच ते सोनं सगळं देऊन टाकतात अहरोनला आणि म्हणतात एक चांगली मूर्ती घडव. आणि मग त्यांनी ते वासराची मूर्ती घडवली आणि ते सगळे काय म्हणतात त्या वासराकडे बघून, हाच तो देव की ज्याने आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणलं. त्यांचं काय होतं प्रियांनो, काहीतरी डोळ्याला दिसणारा देव पाहिजे, कारण मिस्र देशामध्ये तसे देव होते. आणि त्या वासराकडे बघून त्यांना वाटायला लागले की हाच तो खरा देव की ज्याने आम्हाला मिस्र देशातून आणलं, आणि त्याच्या अवतीभोवती पूजा करायला लागले. तो चित्रपट पाहत असताना प्रियांनो असं वाटतं किती वेडे लोक होते ना खरंच.
एवढे चमत्कार त्यांनी पाहिले आणि हे कसं त्या मूर्तीकडे वळाले आपोआप, कसं त्यांना समजलं नाही? देव प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर होता, देव मोशेबरोबर बोलत होता, त्यांना ते दिसत होतं की मोशे तिथं गेलेला आहे. म्हणजे सैतानाने काय केलं होतं, या निवडलेल्या लोकांना मोह टाकला होता, भुरळ टाकली होती की कसंही करून देवाची अपेक्षा करा, चालते फिरते देव आम्हाला दिसले पाहिजे. आणि म्हणून सोन्याचे देव त्यांनी त्या ठिकाणी तयार करण्यासाठी सैतानाने त्यांच्या अंतःकरणात तसं कार्य केलं. आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं असं कार्य सैतान ख्रिस्ती लोकांच्या संदर्भात नाही करणार. ख्रिस्ती लोकांच्या संदर्भामध्ये प्रियांनो त्यांना वेगवेगळ्या रीतीने तो आमिष दाखवून हल्ला चढवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या मनामध्ये विचार काहीतरी तो घालेल आणि त्या विचारांना प्रियांनो कुठंतरी प्रत्यक्ष रूपामध्ये कृतीमध्ये त्यांनी आणावं म्हणून सैतान प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने ख्रिस्ती लोकांचा वापर करू शकतो. पण लक्षात घ्या, मी याच्यामध्ये एक मुद्दा सांगेन, त्याच ख्रिस्ती लोकांचा उपयोग सैतान करेल की जे कुठल्या तरी गोष्टींमध्ये कमकुवत आहेत, जे कुठल्या तरी क्षेत्रामध्ये कमकुवत आहेत, त्या क्षेत्रामध्ये शिरून सैतान प्रियांनो संपूर्ण प्रियांनो त्या मनुष्याचं जीवन, त्याचं कुटुंब, त्याची मंडळी, त्याचं घर आणि प्रियांनो संपूर्ण रीतीने त्याचा समाज उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. बारीक छिद्र जरी त्याला सापडलं एखाद्या क्षेत्रामध्ये, तो ताबडतोब त्याच्यामध्ये शिरकाव करेल. उदाहरणार्थ, एखाद्याला जर प्रियांनो पैशाची फारच चणचण आहे किंवा पैसा कमवण्याचा फार मोह आहे, तर त्या पैशाच्या संदर्भामध्ये प्रियांनो कुठंतरी त्याच्या अंतःकरणामध्ये तो शिरकाव करेल, काहीतरी कल्पना देईल, कुठंतरी लॉटरी बघ, कुठंतरी शॉर्टकटमध्ये पैसा कसा कमवायचा बघ, आणि अशा काही एखाद्या क्षेत्रामध्ये गुडफरून टाकेल की तो उद्ध्वस्त होऊन जाईल. प्रियांनो, एखाद्याला मान सन्मानाबद्दल प्रियांनो फार असेल, मला मान दिला नाही, मला सन्मान दिला नाही, मला विचारलं नाही, बस तेवढे एक छिद्र त्याला सापडलं की सैतान त्याच्या अंतःकरणामध्ये घुसतो आणि प्रियांनो संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकतो. जर कुठली तरी कमतरता आहे प्रियांनो, मोह दाखवतो प्रियांनो, तो मोह प्रत्यक्ष दाखवतो आणि तो म्हणतो, पहा तुझ्याकडे आजपर्यंत अशी संधी आली नाही, हा मोह घे. योसेफाचं उदाहरण आहे प्रियांनो. योसेफाला काय मोह मिळाला सैतानाने? तिथं सैतान म्हणून नाव कुठंच नाहीये प्रियांनो. माणसंच आहेत सगळीकडं, इतिहास वाचला तर माणसंच आहेत, पण त्या मनुष्यांच्या द्वारे प्रियांनो सैतान कार्य करत असतो. योसेफाचं काय म्हणताल प्रियांनो, कुठं त्याला मोह मिळाला? भर तारुण्यामध्ये कोणाच्या घरी होता तो? पोटिफरच्या घरी होता. त्याच्या बायकोने, जी त्याच्यापेक्षा कितीतरी वयाने मोठी होती, पण एखादा लहान मुलासारखा जो होता त्याला त्या ठिकाणी प्रियांनो मोह पाडण्याचा प्रयत्न केला. आणि काय झालं प्रियांनो, योसेफाने पडला का मोहामध्ये? पडला का पळून गेला? आपल्या अंगावरची असलेली वस्त्र, लाज झाकणारी वस्त्र जी आहेत ती सोडून टाकली आणि पळून गेला प्रियांनो. तो सैतानाच्या मोहांना बळी पडायचं नाहीये प्रियांनो. त्याचे आमिष वेगवेगळ्या रीतीने येतील. आज प्रियांनो मी परत एकदा म्हणेल की सैतान त्या ठिकाणी कुठे लिहिलेलं नाही, पण त्याच्या कार्य जे आहे ते माणसांच्याच द्वारे प्रियांनो आपल्या समोर दिसत असतात. तुम्हाला हे जे चित्र दिसतंय ना, अशी अपेक्षा करू नका की तो लाल डोक्याचा शिंग असलेला माणूस म्हणून दिसणारा सैतान समोर येईल त्यावेळेला मी त्याच्याशी लढेल. नाही, हे काल्पनिक चित्र आहे. हे काल्पनिक चित्र आहे प्रियांनो, की कुठेतरी सैतान असा दिसत आहे म्हणून माणसांनी ते तयार केलेलं आहे. पण सैतान प्रियांनो वेगवेगळ्या रूपाने मनुष्याच्या जीवनामध्ये प्रियांनो माणसाच्याच रूपाने त्या ठिकाणी तो येणार आहे. आज वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सैतान आपल्याला कधी मोहामध्ये पाडतो? जेव्हा आपण समृद्धीचा अनुभव घेतो. अनुवादाचं पुस्तक आपण काढूया प्रियांनो.
अनुवादाचं पुस्तक, याचा 8वा अध्याय 11 पासून 14 वचनापर्यंत अनुवाद. बरीच वचनं आहेत प्रियानो, मला आज लवकर काढायचे. येस. नाही, 14 वचनापर्यंतच आहे. थँक्यू. परमेश्वर अनुवादाच्या पुस्तकामधून प्रियानो सर्व या मंडळीला तो सावध करत आहे. आपल्याला माहिती प्रियानो की मोशेने लिहिली 5 पुस्तकं आहेत आणि 4 पुस्तकं जी आहेत, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, या 4 पुस्तकाचं परत एकदा रिव्हिजन, आठवण म्हणून अनुवादाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळं काही प्रियानो त्याने सामावून दिलेलं आहे शॉर्टमध्ये. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल राष्ट्राला घडवण्याआधी या प्रत्येक मनुष्याला त्या ठिकाणी तो म्हणत आहे, सावधाईस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळवायचे सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील. कसं काय विसरेल? मगाशी म्हटलं प्रियानो की त्या चित्रपटामध्ये बघत असताना 10 आज्ञामध्ये प्रियानो त्या मिळत असताना माणसं विसरायला लागली प्रियानो. हां, एकच आहे की तिथे म्हणत होते की हाच तो देव आहे की ज्याने आम्हाला मिस्र देशातून काढलं, पण तो तसा दिसणारा नव्हता. त्यांनी त्याला क्रेडिट दिलं, देवाला क्रेडिट दिलं की देवानेच आम्हाला बाहेर काढलं. मोशेला क्रेडिट दिलेलं नाही, स्वतःला क्रेडिट घेतलेलं नाही, फारोला क्रेडिट दिलं नाही, देवालाच क्रेडिट दिलं, पण तो देव वेगळ्या रीतीने होता. आता परमेश्वराने ज्या काही त्यांना 10 आज्ञा दिल्या होत्या त्या संदर्भामध्ये परमेश्वर प्रत्येकाला जाणून बुजून सांगत आहे की सावध आहेस, नाहीतर तू विसरशील. का विसरशील? 12 वचन, तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगले घरे बांधून त्यात राहशील. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून सांभाळ. कधी प्रियानो? समृद्धीचा अनुभव येईल तुम्हाला. शैतान मोह दाखवतो प्रियानो, ज्यावेळेला सगळ्या काही गोष्टी तृप्त असतात प्रियानो, परिपूर्ण असतात आपल्याकडे. लक्षात घ्या, सावध राहा. देवाचं वचन म्हणत आहे शैतान वेगवेगळ्या रीतीने मोह नाहीतर आक्रमण करणार आहे. आपल्याकडे सर्व काही आहे प्रियानो खाण्यापिण्यासाठी, मग शैतान आक्रमण करतो. आपल्या घरातील कुठल्याही गोष्टींची कमतरता नाहीये, सगळ्यांचं आरोग्य फार चांगलं आहे, सावध राहा म्हणत येतो. कारण अशाच लोकांवरती शैतान आक्रमण करत असतो. इथं देवाने प्रियानो शैतानाचं नाव नाही घेतलेलं, पण मनुष्य जो आहे की जो पापामध्येच जन्मलेला आहे, पापामध्येच वाढतो आणि पापामध्येच मरतो, त्याला शैतान कधी ना कधीतरी त्याला त्रास देईल, त्याची परीक्षा घेईल. म्हणून देव प्रत्येकाला सावध त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून तो म्हणतोय की सावध राहा. पुढं तो प्रियानो त्या वचनामधून नंतर त्यांना अजून काही गोष्टी सांगत आहे. पण प्रियानो, पहिला मुद्दा मी म्हणत आहे की जेव्हा आपण समृद्धीचा अनुभव घेतो त्यावेळेला प्रियानो मोहाच्या गोष्टी आपल्याकडे येतात. जेव्हा आपण गरीब असतो, एका बाजूला फार परिपूर्णता आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रियानो गरिबी सुद्धा आहे. त्या गरिबीमध्ये सुद्धा प्रियानो शैतान आक्रमण करतो. आणि प्रियानो नीतिसूत्र काय म्हणते बघा, कोणी वाचेल? नीतिसूत्र 30वा अध्याय 8 आणि 9 वचन.
येस. थँक्यू. मग अगदी सुंदर म्हटलेलं आहे. शलमोन सांगत आहे प्रियानो, व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको, मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. दोन्ही देऊ नको म्हणत आहे तो. फार श्रीमंती पण नको आणि फार गरिबी पण नको. मगाशी आपण म्हटलं प्रियानो, ज्या वेळेला समृद्धी येते, खूप काही मिळतं, त्यावेळेला सुद्धा देवाला विसर पाडण्याचा प्रियानो शक्यता असते. म्हणजेच काय, दुसऱ्या बाजूला सैतान भुलवणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर आणतो. सावध राहा. शलमोन म्हणत आहे नुसतं समृद्धीच नाही, पण तो म्हणत आहे दारिद्र्य सुद्धा आपल्याला देवापासून दूर घेऊन जाऊ शकतं. दरिद्रीपणा, कारण काय म्हणतोय तो त्याच्यामध्ये, व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको, मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अवेर करीन. आणि पुढं म्हटलेलं आहे, परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नावाची मी निंदा करीन. माणसाचं मन भुलवण्यासाठी सैतान प्रियानो वेगवेगळे मार्ग अवलंब तर असतोच, पण आपण त्याच्या टार्गेटवरती आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये मागाशी म्हटलं प्रियानो, मी पाळकच नाही तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आणि प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब सैतानाच्या प्रियानो लिस्टवरती आहेत. तुम्ही जास्त प्रार्थना करायला लागलात, वचन वाचायला लागलात, नियमिततेने प्रियानो सगळे आज्ञा पालन करायला लागलात, सैतानाच्या हल्ल्यांची अपेक्षा करा. याचा अर्थ असा होत नाही की ते सोडून द्या. मग उलट प्रियानो, त्याच्याबरोबर लढण्यासाठी पाऊल म्हणत आहे देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आणि ती शस्त्र सामग्री काय आहे? इफिस्करास पत्रामध्ये दिलेलं आहे शस्त्र सामग्री. आणि त्यांनी सुरुवातीला प्रियानो म्हटलेलं आहे, ती शस्त्र सामग्री धारण करण्याआधीच त्याने इफिसच्या मंडळीला देखील प्रियानो सावध केलेलं आहे. तो काय म्हणतो प्रियानो, 6वा अध्याय, इफिस्करास पत्र 6वा अध्याय 10 वचनापासून मी वाचत आहे. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. सैतानाच्या सर्व कुयुक्त्यांपुढे प्रियानो तुम्हाला काय करायचं आहे प्रियानो? डावपेच ज्या आहेत त्यावेळेला तुम्हाला टिकाव धरता यावा. आता हे वाचत असताना दरवेळेला मलाच हसायला येतं बरं का, कारण तो शब्द जो आहे ना तो टिकाव म्हटलं की मला फावडं आणि टिकावच आठवतं. बागेमध्ये जे कामाला, शेतामध्ये जे कामाला वापरतात ते टिकाव. वचन काय म्हणत आहे? प्रभूमध्ये व त्याच्या सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव. आला की त्याला मारतो टिकाव, असं पूर्वी मला वाटायचं, कारण मला तो टिकाव फक्त तेच माहिती होता. बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे मी त्यावेळेला प्रभूमध्ये नवीनच वाढत होतो आणि मला वाटायचं टिकाव म्हटलं की तो टिकावच घेऊन उभा राहतो, कारण मी पण बागेमध्ये वडिलांबरोबर काम करायचो आणि तो टिकाव शब्द मला त्या ठिकाणी, पण हा टिकाव म्हणजे असं त्या ठिकाणी वेगळ्याच रीतीने वाटायचा. पण पाऊल अगदी स्पष्ट म्हणते त्याच्या पुढची शस्त्र सामग्री वाचल्यावर फार भयंकर. तो म्हणते त्याच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री, माणसांची नाही बरं का, देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी प्रियानो आक्रमणाच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत तेव्हापासूनच, पण शेवटच्या दिवसांमध्ये त्या फार जास्त रीतीने आता दिसून येतील, प्रत्यक्ष दिसून येतील की सैतान हा आक्रमण करत आहे.
आणि म्हणून तो प्रियानो पुढं म्हणत आहे की या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर परत टिकाव धरता यावा, म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या, तर मग आपली कंबर सत्याने कसा नीतिमत्वाचे उरस्थान धारण करावा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि या सर्वांबरोबर जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासरूपी ढाल घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. आणि काय विशेष करून 18 वचन काय म्हटलंय, कोणी वाचेल? ओके. आणि 20वे वचन 19 आणि 20 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे, यासाठी की जसे बोलाव्यास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. माझ्यासाठी पण प्रार्थना करा, तुम्ही पण शस्त्रसामग्री धारण करा आणि तुम्ही त्या सैतानाला, दुष्ट आत्म्याला प्रियानो त्या ठिकाणी विरोध करा. माझ्यासाठी पण आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. आठवण ठेवा की मी बोलत असताना माझ्या मुखाला जसं बोललं पाहिजे तसं मी बोलेन. सैतानाला, राजकीय लोकांना, कुठल्या तरी व्यक्तीला घाबरून दबावाखाली येऊन शब्द माझे कमी होऊ नये असं पौल म्हणत आहे प्रियानो. सैतान आपल्याला मोह दाखवतो, ज्या वेळेला गरिबी आहे, ज्या वेळेला श्रीमंती आहे. पुढचं प्रियानो, जेव्हा आपण देणगी देण्याची योजना करतो, मंदिरामध्ये प्रियानो काहीतरी द्यायचंय, एखाद्याला प्रियानो मदत करायची, त्यावेळेला देखील प्रियानो सैतान वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर ठेवतो. वाचा आपल्यासाठी 1 कोरिंथ आपण काढूया 16वा अध्याय, कोरिंथीकरास पहिले पत्र 16वा अध्याय. ओके. आता काही वेळेला वाचताना प्रियांनो असं वाटतं काय याच्यामध्ये विशेष. हे तर आपल्याकडे पण होतं, चर्चमध्ये वर्गणी होती, हे होते. पण प्रियांनो यातला दुसरं वचनाचा जो भाग आहे शेवटी ते म्हटलेलं आहे, अशा हेतूने, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणास यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवा, अशा हेतूने की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नये. आता या संदर्भामध्ये जर बघितलं तर प्रियांनो तो करिंथच्या मंडळीला त्याने आव्हान पण देऊन ठेवलं होतं की यरुशलेममध्ये काही ख्रिस्ती लोक आहेत, यरुशलेममध्ये काही देवाचे सेवक आहेत की त्यांना आर्थिकदृष्ट्या फार चणचण होते. का बरं? कारण तिथं दुष्काळ पडलेला आहे आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी गोष्टी नाही आहेत. याने मंडळीला आव्हान केलं होतं. मगाशी मी जसं म्हटलं प्रियांनो, कदाचित त्याने पहिलं पत्र जे लिहिलं होतं की जे हरवलंय त्या पत्रामध्ये पण त्याने तो उल्लेख केलेला असू शकतो. आता हे जे प्रियांनो आपण वाचत आहोत इथे सुद्धा प्रियांनो तो म्हणत आहे. म्हणजे काय म्हणत आहे प्रियांनो तो, मी आल्यानंतर, त्याचा दुसरा भाग जो आहे की अशा हेतूने मी येईन तेव्हा वर्गणी होऊ नये, मी आल्यानंतर वर्गणी गोळा करत बसू नका. का बरं तो असं म्हणत आहे? वर्गणी मी येण्याआधी तुम्ही गोळा करावी. का बरं? माझ्या उपस्थितीमुळं तुमच्यावरती एक प्रकारचा दबाव तयार होऊ नये आणि त्या दबावाखाली तुम्ही लोकांना मदत करू नये. आधीच तुम्ही गोळा करा आणि ठेवा. म्हणजे पावलाच्या भेटीमुळं लोकांवरती एक प्रकारचे प्रियांनो त्यांना दबाव आल्यासारखं वाटायचं की बाबा
मी आता 1000 रुपये देणार होतो, पण आता पाऊल आलाय म्हटल्यावरती प्रत्यक्ष त्याच्यासमोर गोळा करतायत, कसं वाटेल ते, जाऊ दे मग 5000 मी देतो. अशा प्रकारचा दबाव नकोय पाऊल म्हणतो. आणि हा दबाव पावलाने नाही दिलेला, किंवा पाऊल एक देवाचा सेवक आहे प्रियानो, तो काय दबाव टाकत नव्हता. पण सैतान कुठेतरी लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रियानो अशा प्रकारच्या गोष्टी जागवत होत्या की तो जर आला ना तर जास्त द्यावं लागेल बरं का, म्हणून आत्ताच काय कर, थोडंसं देऊन टाक. म्हणून लिहिण्याचा उद्देश आहे प्रियानो. प्रत्येक वचनाच्या मागे प्रियानो एक पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीला समजून घेणं गरजेचं आहे. मोह टाकतो प्रियानो. आपल्याला माहिती आहे प्रियानो, त्या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रिस्किल्ला आणि ॲक्विला यांनी सुद्धा काय केलं होतं, लोक जमीन विकतायत मग आपण पण विकून टाकावी. मोह काय केला, हनन्या, सॉरी थँक्यू करेक्शन केल्याबद्दल, हनन्या आणि सफिरा. माझ्या वाचण्यामध्ये 2 दिवसापासून तो शास्त्रभाग चालूच होता. ॲक्विला आणि प्रिस्किल्ला यांनी अपोलोसला करेक्शन दिलं होतं, जसं आता पाळकीनबाईंनी मला करेक्शन दिलं. अपोलोस आणि प्रिस्किल्ला यांनी ॲक्विला आणि प्रिस्किल्ला यांनी, या दोघा उभयतांनी, नवरा बायकोंनी, अपोलो संदेश देत होता, सुवार्ता सांगत होता, आणि तो योहानाच्या बाप्तिस्माबद्दल सांगत होता, पण पुढचा बाप्तिस्मा त्याला माहीत नव्हता, पवित्र आत्म्याबद्दल. आणि मग त्याचा सगळा संदेश झाल्यावरती ह्या दोघा नवरा बायकोंनी त्याला बोलवलं आणि त्याला देवाच्या पवित्र आत्म्याबद्दल, पश्चातापाबद्दल सांगून करेक्शन केलं होतं. आणि मग नंतर तो परत सुरू झाला. तर हनन्या आणि सफिरा या दोघांनी मोहामध्ये पडले आणि प्रियानो जमीन विकली सगळ्यांनी, आम्ही सुद्धा विकतो, आणि त्यामधून काही पैसा ठेवून घेऊ आणि काही पैसा प्रेषितांच्या चरणाजवळ म्हणजे पेत्राजवळ ठेवून टाकू असं म्हटलं. पण देवाच्या आत्म्याने पेत्राला त्या ठिकाणी दाखवून दिलं, यांनी जमीन विकली पण याच्यापेक्षाही जास्त पैशाला विकली, यांनी थोडासाच पैसा आणून दिला. म्हणून पेत्र त्यांना विचारतो, एवढ्यालाच जमीन विकली का? नवरा म्हणतो हो, बायको त्यावेळेला नसते. आणि प्रियानो आपल्याला सगळं माहिती आहे की त्या दोघं नवरा बायको एकामागे एक लगेचच मरण पावतात. सैतानाच्या गोष्टींची भुरळ त्यांना पडली प्रियानो. पैसा त्यांचाच होता. काही वेळेला शास्त्रभाग वाचताना काही लोक म्हणतात त्यांचीच जमीन होती, त्यांचाच पैसा होता, त्यांनीच ठरवलं किती द्यायचा तो, मग कशाला मारायचं देवाने त्यांना. त्यांचा उद्देश वेगळा होता. लोक देत आहेत मग आमचं सुद्धा नाव त्या यादीमध्ये यायला पाहिजे, आम्ही सुद्धा दिलेलं आहे. ते किती दिले तो भाग वेगळा, पण आमचं नाव यादीत यायला पाहिजे का नाही. म्हणून त्यांनी प्रियानो जमीन विकली नावासाठी, पण अधिक तर पैसा स्वतःकडेच ठेवून घेतला, त्यातला थोडासाच पैसा त्यांनी दिला नाव येण्यासाठी. बऱ्याच वेळेला होतं नाही का, काही वेळेला आपल्याकडे नाही आहे तशी देवाची स्तुती असो चर्चेसमध्ये, पण लग्नाच्या वेळेला सुद्धा घोषणा केली जाते, अमुक अमुक माणसाने नवरा बायकोंना एवढे एवढे पाकिटामध्ये दिलेत पैसे, मग त्यांचं टाळ्या वाजून सत्कार. मग मंडळीमध्ये सुद्धा कधी कधी असतं नाही का, आम्ही एवढे एवढे दिले, घोषणा करा. आपल्याकडे नाही आहे तशी देवाची स्तुती असो पद्धत, आणि कोणी मागते नाही, मला म्हणत नाही बाळासाहेब घोषणा करायची दिली म्हणून. पण इथं त्यावेळेला तसं होतं प्रियानो. पण ज्यावेळेला प्रियानो पाऊल म्हणतोय की या मंडळीला तुम्ही यायच्या आधी ते वर्गणी गोळा करा, म्हणजे मी कुठल्याही दबावाखाली तुम्ही लोकांनी माझ्याकडे देऊ नये. आणि मग पुढे जाऊन प्रियानो त्याच शास्त्रभागात तो शेवटी सुद्धा म्हणत आहे की तुमच्याबरोबर जर कोणता प्रतिनिधी पाठवायचा असेल येरुशलेमला तर माझ्याबरोबर तो आला तरी चालेल, म्हणजे तुमच्या प्रतिनिधित्वाच्याच द्वारे पैसे त्या येरुशलेमच्या मंडळीला मिळतील. त्याच्या स्वतःला सुद्धा पैसा नको होता. तो म्हणाला नाही पैसा माझ्याकडे द्या आणि मी जाऊन देतो येरुशलेमला. नाही, तुमचा प्रतिनिधित्व कोण असेल ना त्याला माझ्याबरोबर पाठवा, तो माझ्याबरोबर येरुशलेमला येईल आणि तो पैसे देईल मंडळीला. मी नेहमी सांगत असतो प्रियानो, पैशाच्या संदर्भात मी सुद्धा पाळक म्हणून
मी कधीही कोणाला तशा प्रकारची ट्रीटमेंट देत नाही की ज्याने जास्त पैसा दिलाय किंवा कमी दिलाय किंवा दिलाच नाही मग त्याची प्रार्थना करा किंवा त्याची प्रार्थना नाही करा, त्याच्यासाठी त्याचे कार्यक्रम राबवा किंवा नाही राबवा. हो, आपण एक नियम बनवलेला आहे, येणं देणं घेणं जर असेल तर आपण त्याला सभासद मानू, त्याच्या सुखादुःखामध्ये आपण राहू. पण जर तो येणं देणं काही नसेल तर आम्ही काही सहभाग करणार नाही. पण दुःखाच्या वेळेला प्रियांनो नाही आपल्याला राहवत, आपण त्याला मदत करायलाच पाहिजे असं म्हणत असतो. पैशाच्या संदर्भात पावलाने सुद्धा खबरदारी बाळगलेली की बाबा आपल्या हातात नको, तुम्ही लोकांनी करीनच्या मंडळीने गोळा केलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो त्या ठिकाणी वरती तो म्हणत आहे काय बघा, पहिल्या वचनामध्ये करीनकरास पत्र 16 अध्याय आणि पहिलं वचन, आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची, बघा पवित्र जनांसाठी म्हणजे काय, यरुशलेमच्या लोकांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. गलतीकारास पत्र जिथं म्हणतो ना आपण, त्या मंडळीला सुद्धा त्याने सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पवित्र जनांसाठी वर्गणी गोळा करा. आणि तुम्ही लोकांनी येऊन जर माझ्याबरोबर आलात तर मी त्यांच्याबरोबर येऊन त्या ठिकाणी देऊन टाकेल. सेवकाने पैशाच्या संदर्भात नेहमी प्रियांनो दूर राहावं. आणि मी 2 दिवसापूर्वी काय आठवडाभर 2-3 जणांना हे गोष्टी सांगितल्या. माझ्या पाळक साहेबांनी मला शिकवलं प्रियांनो, वाईन, वेल्थ आणि वुमन, 3W लांब राहा. वाईन दारू, वेल्थ पैसा आणि वुमन बाई, दूर राहायचंय प्रियांनो. आणि त्यांनी 3G सांगितलं. आता किती G चाललंय? 4G चालू नाही, 5G चालू आहे ना आता. पण मला 3G सांगितलं होतं. 3G काय, गर्ल, गोल्ड अँड ग्लोरी, मुलगी, सोनं आणि महिमा, गौरव स्वतःचं. 3G आणि 3W लांब राहा तर सेवा आशीर्वादित होईल. कुठल्याही एका ह्याच्यामध्ये सापडला संपलं सगळं, सेवा संपली सगळी. खबरदारी घेत आलोय प्रियांनो, खबरदारी घेत आलोय. तुमच्यामध्ये मागील 24 वर्षापासून सेवा करत आहे पंचमंडळाचे लोक आहेत, त्यांनी पण सांगावं पाळक साहेबांनी पैशाचा अपहार केला काहीतरी. कुणीही सांगावं कुठल्या तरी व्यक्तीबरोबर पाळक साहेबांचं लफडं आहे किंवा कुठंतरी काहीतरी त्यांचे संबंध आहेत. हसतायत काही लोक, कारण काही लोकांना पटत नाही, ऐकायला जरा वेगळं वाटतं. हे मी राखलंय आणि मला मान सन्मान सुद्धा प्रियांनो मी कुठंच नाही म्हणत. कोणीतरी मला मान सन्मान द्यावं. आणि जे मला माझ्या पाळक साहेबांनी शिकवलंय प्रियांनो, ते या ठिकाणी संधी मिळेल त्या वेळेला त्या सेवकांना घडवत असताना त्यांना सुद्धा मी प्रियांनो सांगत असतो, दूर राहा बरं का या 3G आणि 3W. पावलाने या ठिकाणी दाखवलेलं आहे की मी लांब राहील, तुमचा प्रतिनिधित्व पाठवा. तिमोथेला प्रियांनो वाचूया आपण. 1 तिमोथी 3:15 काय म्हणतोय त्या ठिकाणी. 1 तिमोथी 3:15. येस, तरी पण पाऊल म्हणत आहे प्रियांनो, तिमोथेला पत्र लिहून सांगत आहे, तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्या मंडळीमध्ये कसं राहायचंय, देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे म्हणून पाऊल मार्गदर्शन करत आहे. मंदिरामध्ये सुद्धा आपण कसं राहायला पाहिजे हे पाऊल एका तरुण व्यक्तीला की जो देवाचा सेवक होणार आहे त्याला प्रियांनो तो मार्गदर्शन करत आहे. आज बऱ्याच वेळेला प्रियांनो आपल्याला वाटतं की मंदिर हो चांगली गोष्ट आहे, पण मंदिरामध्ये ॲक्च्युली या कारणामुळंच मी सुरुवातीपासून प्रियांनो सांगत आलेलो आहे, काही लोकांनी पाळलं, काही लोकांना नाही जमलं. आणि ज्यांना नाही जमलं मी त्यांना दोष देत नाही.
माझं म्हणणं नेहमी हे होतं आणि आजही आहे, मंडळीमध्ये आपण सगळे बहीण भावंड आहोत. प्रत्येक तरुण मुलगा आणि मुलगी मंडळीमध्ये बहीण भावंड आहेत प्रियांनो, आणि तशाच रीतीने सर्वांनी राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं प्रेम प्रकरण मंदिरामध्ये नकोय प्रियांनो, कारण हे देवबापाचं मंदिर आहे. परत एकदा मी म्हणेन, काही लोकांनी आपल्याच मुलांनी आपल्याच मुलींबरोबर चर्चमधल्या लोकांनी विवाह केला, मी दोष देत नाहीये, पण कुठंतरी मंदिरामध्ये कसं राहावं हे प्रियांनो लहानपणापासून, म्हणजे पाळकीनबाई तर खबरदारी घेतच आलेले आहेत. संडे स्कूलमध्ये त्या मुला मुलींना शिकवायचं, दादा ताई म्हणून शिकवतात प्रियांनो. एकमेकांना त्याशा रीतीनेच प्रियांनो बघितलं पाहिजे. आणि जे प्रौढ आपण आहोत, आपण सुद्धा प्रियांनो एकमेकांचे बहीण भावंड आहोत. पाळक आणि पाळकीनबाई या नात्याने आम्ही प्रियांनो, जरी वयाने तुमच्यापेक्षा काही जणांपेक्षा प्रियांनो आम्ही लहान असलो, परंतु मंडळीचे पाळक म्हटल्यावरती, पाळकीनबाई म्हटल्यावर बापासारखं आणि आईसारखं कर्तव्य आमचं. आमच्याकडे पाहताना वयानुसार न बघता ज्या ठिकाणी देवाची सेवा आम्ही करतो त्या दृष्टिकोनातून जर आम्हाला पाहिलं तर अतिउत्तम होईल प्रियांनो. काही जण मुलगा म्हणून म्हणत असतील, मुलगी म्हणून त्यांना म्हणत असतील. वैयक्तिक रीतीने कोणी आम्हाला तसा आशीर्वाद देत असेल तुमच्या घरी आल्यानंतर किंवा इथं भेटल्यानंतर, आम्हाला आनंद वाटतो प्रियांनो. पण आम्ही आध्यात्मिक मातापिता म्हणून आमचं कर्तव्य जे आहे ते आम्ही पार पाडत आहोत. आणि यामध्ये प्रियांनो कधी कधी सैतान वेगवेगळ्या रीतीने काम करतो. पण पाऊल जसं तिमोथेला प्रियांनो त्या ठिकाणी म्हणत आहे, तरी पण मला उशीर लागल्या सत्याचं स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी. देवाची मंडळी कशी आहे प्रियांनो, त्याचं वर्णन करायची काय गरज होती पावलाला. त्यांनी सरळ म्हणायचं होतं, तरी पण मला उशीर लागल्यास देवाच्या मंडळीत, देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. पण मंडळीबद्दल विशेष प्रियांनो तो वर्णन करत आहे. तो काय म्हणत आहे, जिवंत देवाची मंडळी आहे तर ती सत्याचा स्तंभ आहे आणि पाया सुद्धा भक्कम आहे. स्तंभ, स्तंभ म्हणजे बांबू नाही, स्तंभ म्हणजे पाईप नाही, स्तंभ म्हणजे प्रियांनो मोठा विशाल, त्याला पिलर म्हटलेलं आहे प्रियांनो. आणि जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचे रोमन लोक जर मंदिरं बांधत असतील ना, तर एक एक स्तंभ त्या मंदिराचा, आता ह्याला पण स्तंभ आहेत पण झाकले गेलेले आहेत, पण ते छोटे छोटे पिलर आहेत, ते मोठमोठे गोल स्तंभ असायचे प्रियांनो उंच रीतीने. पाऊल त्यांच्याकडे बघून, त्या गोष्टींकडे बघून तो म्हणत आहे, आपली मंडळी सुद्धा सत्याचा स्तंभ आहे, कोणी हलू शकत नाही. कितीही भूकंप आले आणि काय झाले तो तिथंच थांब राहणार आहे. मंडळीमध्ये प्रियांनो सत्य आहे, एका स्तंभासारखं आहे आणि पाया भक्कम आहे, काही झालं तरी हलणार नाही. आज तुम्हाला आणि मला मंडळीमध्ये कसं राहायचंय प्रियांनो, आपण कसे येतो त्या स्तंभाकडे चाललो आहोत, कुठल्या सत्याच्या स्तंभाकडे. काही लोक महाराष्ट्रातले एका स्तंभाकडे जातात नाही का, तिथं पण एक स्तंभ आहे नागपूरला, 6 डिसेंबरला जातात लोक, आदराने तिथं पाया पडतात, सन्मान करतात. इथं प्रियांनो कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही, कुठल्या प्रकारचं चिन्ह नाहीये इथं प्रियांनो. फक्त आणि फक्त आपल्याला जरी प्रियांनो हॉल दिसत असला, पण इथं सत्याचा स्तंभ आहे आणि पाया भक्कम आहे प्रियांनो. याला कोणी हलू नये प्रियांनो, हलू शकतच नाही. जो हलवायला जाईल प्रियांनो, तो प्रियांनो नाश होऊन जाईल, कारण तो
देवाच्या मंडळीचा स्तंभ आहे प्रियानो, जिवंत. म्हणून पाऊल म्हणत आहे, तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे, तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे म्हणून तो काही गोष्टी सांगत आहे. काही जणांना सांगण्याची गरज पडते प्रियानो, वाईट वाटतं. काही स्त्रियांना, काही पुरुषांना, काही तरुणांना, काही तरुणींना सांगावं लागतं. चर्चमधले आपण आहोत, अरे सभासद आहोत आपण. मला मोबाईलचं स्टेटस बघायची सवय नाही आहे, वेळ पण नसतो, पण कधी कधी पाळकेनबाईंनी पण कधीतरी बघतात ते आणि मला दाखवतात, बघा आपल्या मंडळीचे सभासद आहेत, ह्यांचे स्टेटस बघा काय आहेत. पिक्चरची गाणी आहेत, स्टेटसला लोकांना दाखवतात पिक्चरची गाणी. काय कपड्याने अवतार घातलाय. वाईट वाटतं बघून, अरे हे आपल्या मंडळीचे सभासद आहेत, ह्यांचे स्टेटस हे असे. काही जणांना पाळकीनबाईंनी सांगितलं हे काय प्रकारे असा, तर पाळकीनबाईला ब्लॉक करून टाकलं त्यांनी, त्यांना स्टेटसच दिसत नाही. सत्याचा स्तंभ आहे. काय सत्य आहे आपल्याकडे? पाया आहे. आपण कसे वागतो मंदिरामध्ये, कसे राहतोय आपण. प्रियानो, जिवंत देवाची मंडळी आहोत आपण. आपल्यावर सैतानाचं आक्रमण होणार आहे. आणि मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो, जेवढं आपण चांगले राहू ना तेवढं सैतान आपल्या मागे मागे येणार आहे प्रियानो. तो आपल्यावर ते हल्ले चढवणार आहे. तो वैयक्तिकरीतीने चढवेल, तो कौटुंबिकरीतीने चढवेल, तो नवरा बायकोंमध्ये चढवेल, तो नवरा बायको आणि मुलांमध्ये प्रियानो वाद घालून देईल, तो प्रियानो कदाचित मंडळातल्या कुटुंबांमध्ये वाद घालून देईल. सावध राहायला पाहिजे. आपण एकमेकांकडे पाहताना परत एकदा मी म्हणेन प्रियानो, बहीण भावंडासारखे बघणं पाहिजे. कोणी त्याचा विपर्यास घेऊ नये. कदाचित काही वेळेला मी म्हणा, पाळकीनबाई म्हणा, किंवा आमची मुलं सुद्धा म्हणा प्रियानो, फ्रेंडली नात्याने आम्ही बोलत जाऊ. कोणाची जवळकीचाला मैत्री चांगले बऱ्याच वर्षापासून आपण ओळखतो, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आमच्या शब्दांनी कोणीतरी त्या ठिकाणी गैरसमज करून घ्यावा. देवाच्या दयेने मी म्हटलं मगाशी प्रियानो, 24 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट घडली नाही आणि घडणारही नाही, मला माहिती आहे. पण काही वेळेला काही लोकांची कान उघडणी करणं गरजेचं आहे. सैतानाचे हल्ले आहेत. माझ्याकडे जास्त वेळ नाही प्रियानो, पण पुढच्या वेळेला कदाचित आपण या गोष्टींकडे अजून पाहूया. मी एकूण 10 मुद्दे काढलेले आहेत की सैतान कधी कधी आपल्यावरती हमला करतो, मोह टाकतो. त्यापैकी काही आहेत प्रियानो मुद्दे की ते आध्यात्मिक जीवनाला प्रत्येकाला लागू आहेत आणि प्रत्येकाने खबरदारी घ्यायला पाहिजे. मला वाटत होतं आज हे सगळे मुद्दे मी कव्हर करेन, पण आज एवढं शक्य नाही, कारण आताच आपल्याला वेळ झालेला आहे, अजून प्रभुवचनाच्या विधीमध्ये जायचं आहे. पण मी सगळ्यांना एवढीच विनंती करेल प्रियानो, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. सैतान आपल्याला कधी मोहात पाडतो. वेगवेगळी परिस्थिती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती प्रियानो, आणि सैतान कोणालाही सोडत नाही. लक्षात घ्या, मोठ्यांनाच सैतान त्रास देतो असं नाही. लहान मुलं जी संडे स्कूलची आहेत त्यांना सुद्धा प्रियानो तो सोडत नाही. त्यांच्यावर देखील वेगवेगळे मोह टाकतो, आक्रमण करतो, त्यांच्याद्वारे प्रियानो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. देवाची स्तुती असो प्रियानो की मगाशी मी म्हटलं तुम्हाला की मी ह्या टॉपिकवर कधीच बोललो नाही आणि मला बोलायची गरजही वाटत नाही.
कारण मला देवाची सेवा करण्यासाठी नेमलेलं आहे, तर मला देवाचंच गौरव करायचं आहे. आज सैतानाबद्दल बायबलमध्ये दिलेलं आहे, बोलणं गरजेचं आहे, पण फार कमी. येशू ख्रिस्तानी किती वेळा सैतान शब्द वापरला असेल माहिती आहे कोणाला? सैतानाशी संभाषण किती वेळा झालं असेल ते सांगा आता. एक तर तो अरण्यात असताना, आणि एकदा पेत्राला बोलला होता तो, अरे सैताना मागे हो. जास्त नाही, पण नवीन करारामध्ये तुम्हाला सांगतो एकूण 36 वेळा सैतानाचं नाव पण आलेलं आहे. एकूण 36 वेळा. मी पण ते सकाळी गुगल करून पाहिलं. पण देवाची स्तुती असो, आपण जेवढी प्रियानो जुनी गाणी, उपाससंगीतातली गाणी म्हणा किंवा काय इंग्लिश गाणी म्हणा प्रियानो, हिम्समध्ये पूर्वीच्या काळी सैतानाचं कधीही नाव नव्हतं गाण्यांमध्ये. आता जे ज्याला म्हणतो आपण इंडिपेंडेंट, स्वतंत्र सेवा करणारे लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या मनाने काही गाणी रचली आणि त्याच्यामध्ये सैतान सैतान नाव घातल्यात. आले मला तर कधी कधी असं वाटतं की गाणं म्हणताना सैतानाचं नाव कशाला पाहिजे असं वाटतं. कशाला लिहायलाच पाहिजे आपण त्याचं नाव? म्हणजे तो शूद्र आहे एकदम. देवाने त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. त्याच्याबद्दल काय आपण गौरव करायचा आणि काय त्याच्याबद्दल बोलायचं? सावध राहायला पाहिजे, याच्याबद्दल मात्र बोललं पाहिजे. प्रिया ते गाणं पण आहे नाही का, नाही शैतान का सामना करो भागेगा, आणि पुढं काय कोणाला आठवतंय का? शैतान का सामना करो वो भागेगा, वो पहले से ही हारा हुआ है. तो हरलेला आहे. मेलेल्या माणसाला काय परत मारता का तुम्ही? नाही मारत कोण, तो हरलेला आहे. पण तो कधीही प्रियानो आपल्यावरती आक्रमण करू शकतो. मी मागे एक उदाहरण सांगितलं होतं प्रियानो, जंगलात नाही, वाळवंटामध्ये एका माणसाला साप सापडला. चांगला मोठा साप होता, आणि भूक लागली म्हणून त्याने त्या सापाला धरलं आणि कापलं, त्याचं मुंडकं कापलं. मुंडकं कापलं तर ते तोंड त्याचं उघडं होत होतं. तिथं असं काहीतरी त्याने म्हटलं होतं, आता मला नाही आठवत जास्त. तो म्हणाला मी ते संपूर्ण ते साप खाऊन झाला त्याचा, पण तरी ते मुंडकं जे आहे ना ते करत होतं. आणि तो म्हणाला याच्यामध्ये जर मी माझा हात टाकला असता किंवा ते मुंडकं जर धरलं असतं तर चावून तेवढाच परिणाम होणार जेवढा तो जिवंत असताना सुद्धा होता. म्हणजे विष चढणार त्याचं. खाल्लंय मी त्याला, पण त्याच्यामध्ये अजूनही आहे ते. सैतान अगदी तसंच आहे, लक्षात घ्या. मारलंय त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने, वधस्तंभावरती स्वतःचा प्राण दिला आणि पुनरुत्थित झाला. त्यावेळेला तो मेला प्रियानो, त्याला त्या ठिकाणी मारलेलं आहे. कधी माहिती आहे का? वधस्तंभावर नाही मारलं, वधस्तंभावर तर मेलाच प्रभू, पण ज्यावेळेला तो पुनरुत्थित झाला, सैतानाचं डोकं तिथं ठेचलं गेलं, जे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवबापाने सांगितलं होतं, तू त्याची टाच फोडशील आणि तो तुझं डोकं ठेचेल. पुनरुत्थानाच्या वेळेला प्रियानो त्याचं डोकं ठेचलं, कारण त्याला वाटलं होतं की संपलं आता खेळ. मारलं येशू ख्रिस्ताला, देवाचा पुत्र म्हणतो स्वतःला, संपलं. त्याने काही लोकांना अशा रीतीने पेटवून दिलं यहुदी लोकांनी की त्याला मारलं वधस्तंभावर. पण ज्या वेळेला तो तिसऱ्या दिवशी उठला, ही ध्यानीनं मनी नसेल त्याला कल्पना नाहीये, त्या दिवशी तो मात्र पराजित झाला, रविवारच्या दिवशी. सो रविवारचा दिवस हा सैतानाचा पराजयाचा दिवस आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा विजयाचा दिवस आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून रविवारच्या दिवशी चर्चला येणं गरजेचं आहे, सहभागितेमध्ये राहणं गरजेचं आहे. आपण रविवारच्या दिवशी जर त्या ठिकाणी ती सहभागिता सोडून बाहेर कुठल्या तरी गोष्टींसाठी जात आहोत, आपण त्या सैतानाच्या पक्षाचे आहोत, विजयाच्या बाजूने नाही. प्रभू करो तुम्हाला सहाय्य करू, आणि देवाची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी हाच विषय प्रियानो आपण चालू ठेवू. प्रार्थना करू. राजांच्या राजा थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानत आहोत या वेळेसाठी. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोललेला आहे. खरोखर प्रभू, तुझं वचन ही
सत्याची प्रभू परमेश्वर कमरबंद आणि प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनाची प्रभू ती तलवार आहे. आम्ही जितकी प्रभू ती वाचू समजून घेऊ प्रभू तेवढं सैतानाबरोबर, दुष्ट आत्म्यांबरोबर, दुरात्म्यांबरोबर लढण्यासाठी आम्हाला तू बळ देत असतोस. आम्हाला जरी ते आमच्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु प्रभू आम्हाला अपेक्षा पण नाही की ते आम्हाला दिसावेत, परंतु दरवेळेला आम्ही तुझ्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये स्वतःला गडून राहावं म्हणून प्रभू आम्हाला सहाय्य कर. आम्ही कोणीही प्रभू परमेश्वरा त्याच्यासमोर आम्ही पळून जाऊ नये, तर त्याला सामोरं जाण्यास, त्याच्याबरोबर युद्ध करण्यास, आध्यात्मिक युद्ध करण्यास आम्हाला तू धैर्य दे, शक्ती दे प्रभू. होय प्रभू, आम्ही त्याला खरं तर मारू शकत नाही, कारण प्रभू तू आधीच त्याला वधस्तंभावर मारलेलं आहे. आता जे काही तो कार्य शेवटच्या दिवसांमध्ये करत आहे ते देखील प्रभू शेवटचं कार्य त्याचं आहे आणि तू आमच्यापेक्षा त्याला प्रभू परमेश्वर पाहत आहेस आणि आम्हा प्रत्येकाला तू संरक्षण देत आहेस असा विश्वास आहे. ये प्रभू, तुझ्या देवदूतांचा पहारा आणि अंतःकरणामध्ये प्रत्येकाला तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन, तुझ्या प्रिय मंडळीला, प्रत्येक प्रभू व्यक्तीला, स्त्री पुरुषाला, तरुण तरुणीला, आईवडिलांना, संडे स्कूलच्या मुलामुलींना आणि जे कोणी या ठिकाणी उपासनेसाठी येतात अशा सर्वांना प्रभू तू खरोखर दिलेला आहेस आणि सांभाळत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. ये प्रभू, आम्ही इथून पुढचा वेळ देखील तुझ्या हातात देत आहोत. जो मेज आहे आमच्यासमोर आशीर्वादाचं कर आणि प्रभू तुझ्या स्मरणार्थ आम्ही ही भाकर आणि प्याला घेत असताना आमच्या बदल्यात प्रभू तू मरण पावलेलं आहे आणि म्हणून आम्ही स्वतःचे नाही, आमच्या कुठल्याही जगिक व्यक्तीचे नाही, तर आम्ही तुझे आहोत याचं स्मरण पुन्हा एकदा करून देत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. ये प्रभू, या मेजामध्ये भाग घेण्यास आम्हाला तू सहाय्य कर. ही संधी दिल्याबद्दल तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बाप्पा.